तर आपण क्वेश्चन नंबर 2 आता बघणार आहे की क्वेश्चन नंबर 2 नक्की आहे काय. तर क्वेश्चन हा दिलेला आहे की आपल्याला फाइंड करंट आय नॉट अँड व्होल्टेज व्ही नॉट इन द सर्किट. आपल्याला सर्किटमधलं करंट आय नॉट आणि व्होल्टेज व्ही नॉट हे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर हे आपल्याला गिवन डायग्राम सर्किट दिलेली आहे एक्झाममध्ये. तर हा आहे करंट डिपेंडंट करंट सोर्स. ठीक आहे. आणि व्होल्टेज हा एक रेजिस्टन्स आहे 4 ओहमचा, ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज दिलाय व्ही नॉट आणि हा 3 एम्पियरचा करंट सोर्स आहे. तर आपल्याला व्ही नॉट आणि हा आय नॉट काढायचा आहे. तर आता एक नोड दिसतोय आपल्याला ए. तर आपण नोड दिसल्यामुळं हे एक्झाम्पल आपण मेश आणि ह्याने पण सॉल्व्ह करू शकतो. पण मेशनी सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम काय येतो की म्हणजे आपण जर इथं लूप लावला तर आपल्याला या करंट सोर्सच्या अक्रॉसचं आपल्याला व्होल्टेज माहित नाहीये किंवा ह्याच्या अक्रॉसचा पण आपल्याला व्होल्टेज माहित नाहीये. त्यामुळे आपण ते नाही अप्लाय करू शकत. इथे नोड दिसतोय तर आपण इथं नोडल अनालिसिस अप्लाय करणार. ठीक आहे. तर केसीएल अप्लाय करणार इथं आपण. तर काय आता केसीएल आपल्याला काय सांगतो की एका पॉइंटला जेवढा करंट इनकमिंग असतो तेवढाच करंट आउटगोईंग असतो. तर आपल्याला हे दिसतंय की या करंट सोर्स मधनं करंट 0.5 आय नॉट हा असा इकडे जातोय. ठीक आहे. या 3 एम्पियर मधनं हा 3 एम्पियर करंट सोर्सचा हा 3 एम्पियर करंट असा येतोय. तर काय होणार, इकडून एक करंट येतोय, इकडून एक करंट येतोय, या दोघांची करंटची बेरीज या रेजिस्टन्स मधनं खालनं फ्लो होणार आहे. तर ही आपण एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आय नॉट. मग आपण काय करणार, हा करंट म्हणजे 0.5 आय नॉट हा इकडून येतोय, 3 एम्पियर हा इकडून येतोय. मग जर दोघांची समेशन केली तर हा करंट आय नॉट खाली जातोय. ठीक आहे. म्हणून इथं 0.5 आय नॉट प्लस 3 इज इक्वल टू आय नॉट हे आपण इक्वेशन लिहिलं. हे कसं आलं समजलं, इकडनं एक करंट येतोय आणि हा एक करंट होतोय, दोघांची बेरीज केली तर ती आय नॉट येते, म्हणून आय नॉट. मग या इक्वेशन वरून हा 0.5 आय नॉट या साईडला गेल्यानंतर 0.5 आय नॉट आलं इज इक्वल टू 3, आय नॉट इज इक्वल टू 6. मग हा आय नॉट तर आला आपल्याकडं 6 एम्पियर्स. तर आता आपल्याला व्ही नॉट काढायचंय. जसं मी मागाशी सांगितलं की पॉझिटिव्ह या रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज गिवन व्होल्टेज व्ही नॉट या पोलॅरिटीने दिले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर आय नॉट हा पॉझिटिव्ह मधनं इनकमिंग येतोय. ठीक आहे. मग आपण हे पॉझिटिव्ह कन्सिडर करणार, म्हणून व्ही नॉट इज इक्वल टू आय नॉट इंटू 4. मग आय नॉट दिलेला आहे, हा ओहम्स लॉ लावलाय, व्ही इज इक्वल टू आय आर. तर आय नॉटची व्हॅल्यू आहे 6 इंटू 4 ओहम इज इक्वल टू 6 इंटू 4 इज इक्वल टू 24. हे आलं आपलं व्ही नॉट. ठीक आहे. तर आता यातली आपण पॉवर सुद्धा फाइंड आउट करू शकतो की 4 मध्ये किती पॉवर डिसिपेट होती. तर पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू आय स्क्वेअर आर इज इक्वल टू, आता किती येत आहे बघा, व्ही स्क्वेअर बाय आर ने आपण बघूयात. व्ही म्हणजे ह्याच्या क्रॉसचं व्होल्टेज बघायचं, व्ही नॉट. व्ही नॉटचा स्क्वेअर, व्ही नॉट किती आहे 24, 24 स्क्वेअर बाय आर, 24 स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू 124 वॅट्स. आता आपण आय स्क्वेअर आर ने बघूयात. आय नॉट किती आपला 6 आहे, 6चा स्क्वेअर 36, 36 इंटू 4 144, म्हणून याचा आन्सर 144 वॅट ही या 4 ओहम मध्ये कन्झ्युम झालेली पॉवर आहे. यांनी पॉवर तेवढी डिसिपेट केली. ठीक आहे. तर हे एक एक्झाम्पल हे आपण केसीएलचं बघितलं किंवा नोडल, आणि मागचं बघितलं ते आपण मेसचं पाहिलं. आता आपण थोडीशी बेसिक फॉर्म्युलेज आपण बघणार आहे की नेटवर्कमध्ये कोणते बेसिक फॉर्म्युलेज यूज केले जातात. ठीक आहे. तर पॉवर, हे जसे पॉवरचे फॉर्म्युले बघितले आपण, व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू व्ही आय. हा कशासाठी असतो मोस्टली, की सप्लाय एखादा सोर्स जो आहे, व्होल्टेज सोर्स आहे, तर तो किती पॉवर सप्लाय करतोय, तर त्यासाठी व्ही आय हा फॉर्म्युला असतो. हे आय स्क्वेअर आर आणि याचं युनिट आहे वॅट. ओहम्स लॉ काय असतो आपला, व्ही इज इक्वल टू आय आर. आता हा एक रेजिस्टन्स आहे, ह्यामध्ये किती हीट जनरेट होती किंवा किती एनर्जी तो डिसिपेट करतोय, किती हीट जनरेट होती एखाद्या पर्टिक्युलर टाइमसाठी, ती जर काढायची असेल तर व्ही आय टी हा फॉर्म्युला आहे, और आय स्क्वेअर आर टी और व्ही स्क्वेअर टी अपॉन आर. म्हणजे या प्रत्येक फॉर्म्युल्याला जर आपण टी ने मल्टिप्लाय केलं, टाइमने जर मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला हीट जनरेटेड त्या या रेजिस्टन्समध्ये किती हीट जनरेट होते ते आपल्याला समजू शकतं. ठीक आहे. तर आणि त्याचं युनिट आहे जूल किंवा वॅट इंटू सेकंड्स, वॅट इंटू सेकंड्स. हा जो टाइम असतो हा टाइम मिनिटमध्ये दिलेला असतो. एक एक्झाम्पलमध्ये फसवण्यासाठी आपल्याला ते सेकंड्समध्ये कन्वर्ट करावं लागतं. आता हे एक दोन अजून एक फॉर्म्युले आहेत की जे नेटवर्कमध्ये यूज केले जातात, म्हणजे कॉन्सेप्ट आहेत या. तर या कॉन्सेप्ट काय आहेत, आता हे दोन रेजिस्टन्स तुम्ही बघू शकता R1 आणि R2, हे एका प्लेन लाईन मध्ये कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे
ह्या R1चा जो रिसिव्हिंग पॉइंट आहे हा R2च्या स्टार्टिंग पॉइंटला कनेक्ट केलेला आहे असा. ठीक आहे, म्हणजे एखाद्याचा रिसिव्हिंग पॉइंट दुसऱ्याच्या स्टार्टिंग पॉइंटला कनेक्ट केलेला असेल, हे दोन सिरीजमध्ये कनेक्ट झाले. किंवा अजून एक कसं समजू शकतो आपण, किंवा या इथून जर आपण एक करंट फ्लो केला तर हा करंट हा लास्ट पर्यंत करंट असा फ्लो होणार आहे, कारण की हे सिरीजमध्ये त्यामुळे हे कनेक्शन सिरीज झालं. आता इथून जर आपण एक करंट पास केला तर तो या दोघांमध्ये फ्लो होणार आहे का नाही, तर हा यातला काही करंट इकडे फ्लो होईल, यातला काही करंट या रेजिस्टन्स मधनं फ्लो होईल. त्यामुळं हे दोन पॅरलल कनेक्टेड झाले, याला आपण म्हणतो पॅरलली कनेक्टेड, आणि हे झालं सिरीज कनेक्टेड. मग जर सिरीज कनेक्टेड दोन रेजिस्टन्स असतील तर त्यांचा टोटल रेजिस्टन्स असतो, म्हणजे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किंवा टोटल रेजिस्टन्स असतो R1 प्लस R2. ठीक आहे, R1 प्लस R2. आणि पॅरलल जर कनेक्टेड असेल तर त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय असतो, तर R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2. या फॉर्म्युल्यावर आपल्याला आर इक्विव्हॅलेंट वगैरे काढायला विचारू शकतील. ठीक आहे, तर यामध्ये आता असं नाही की दोनच रेजिस्टन्स आहेत म्हणून आपण दोघांची बेरीज, इथं मल्टिपल रेजिस्टन्सेस कनेक्ट केले तर सर्वांची बेरीज करावी लागते जे सिरीज कनेक्टेड आहेत ते. आणि पॅरलल कनेक्टेड, आता यामध्ये 3 किंवा 4 जर दिलेले असतील तर सिम्प्लिफिकेशनसाठी आपण 2-2 घेऊन सॉल्व्ह करायचं, पटपट सॉल्व्ह होतं. म्हणजे RAB 2 रेजिस्टन्सचं काढायचं, परत 2 रेजिस्टन्सचं काढायचं असं. तर हा फॉर्म्युला आहे की न्यूमरेटरला दोघांची मल्टिप्लिकेशन R1 इंटू R2 आणि डिवाइडला दोघांची ऍडिशन, हे केले की आपल्याला पॅरलल कनेक्टेड ब्रांच मधला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किंवा टोटल रेजिस्टन्स मिळणार काय आहे तो. ठीक आहे, थँक्यू.